कोनिक चॅप्टर नंबर 7 कोनिक सेक्शन एक्सरसाइज 7.2 क्वेश्चन नंबर सेकंड. त्यामध्ये 8 नंबर आहे. फाइंड द इक्वेशन ऑफ इलिप्स इन स्टँडर्ड फॉर्म इफ द डिस्टन्स बिटवीन ए डायरेक्ट्रिक्स इज 10 अँड विच पासेस थ्रू पॉईंट मायनस स्क्वेअर रूट ऑफ 5 2. तर इक्वेशन ऑफ इलिप्स हे कोणतं असतं इन स्टँडर्ड फॉर्ममध्ये. इक्वेशन ऑफ इलिप्स इज एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय बी स्क्वेअर इक्वल टू 1 हे असतं. आणि हे जे इलिप्स आहे ह्या पॉईंटमधून पास होतं दिलेलं, म्हणजेच इट पासेस थ्रू पॉईंट मायनस स्क्वेअर रूट ऑफ 5 2 ह्या पॉईंटमधून ते पास होतं. म्हणजेच काय म्हणता येईल, पुट व्हॅल्यू ऑफ एक्स इज मायनस रूट ऑफ 5 अँड वाय इज 2. देअरफॉर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 5 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजेच 2 स्क्वेअर होईल डिवायडेड बाय बी स्क्वेअर इक्वल टू 1. देअरफॉर मायनसचा स्क्वेअर प्लस होईल, रूट 5चा स्क्वेअर 5 होईल डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस 4 डिवायडेड बाय बी स्क्वेअर इक्वल टू 1. देअरफॉर आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर किती मिळेल, 5b स्क्वेअर प्लस 4a स्क्वेअर इक्वल टू किंवा डिवायडेड बाय ए स्क्वेअर बी स्क्वेअर इक्वल टू 1 म्हणजेच इक्वल टू 1 मल्टिप्लाय ए स्क्वेअर बी स्क्वेअर ह्या फॉर्ममध्ये स्टेप लिहिता येईल. अँड पुट बी स्क्वेअर इक्वल टू, आता बी स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते, बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 मायनस ई स्क्वेअर ही व्हॅल्यू आपण इथे टाकूया. प्लस 4a स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर मल्टिप्लाय बी स्क्वेअर आणि बी स्क्वेअरची व्हॅल्यू ए स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 मायनस ई स्क्वेअर ही व्हॅल्यू आपण ह्या ठिकाणी टाकलेली आहे. पहा, फक्त बी स्क्वेअरची व्हॅल्यू टाकली. आणि देअरफॉर 5 मल्टिप्लाय ए स्क्वेअर किंवा ए स्क्वेअरने पहा दोन्ही साईडला डिवाइड करता येईल. इथे ए स्क्वेअर आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. म्हणजे डिवायडिंग ए स्क्वेअर वी गेट 5 मल्टिप्लाय 1 मायनस ई स्क्वेअर प्लस 4 इक्वल टू ए स्क्वेअर मल्टिप्लाय 1 मायनस ई स्क्वेअर ही स्टेप लिहिता येईल. आणि देअरफॉर 5 मायनस 5 ई स्क्वेअर प्लस 4 इक्वल टू ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर ई स्क्वेअर. देअरफॉर आता याला इथे आणखी 5 प्लस 4 म्हणजे किती, 9 लिहिता येईल. याला इक्वेशन नंबर आपण फर्स्ट लिहूया. आणखी काय दिलेलं आहे, डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रिक्स इज 10 म्हणजेच डिस्टन्स बिटवीन टू डायरेक्ट्रिक्स ते किती असतं, 2a अपॉन ई इक्वल टू किती आहे 10. म्हणजेच एची व्हॅल्यू किती येईल, 2ने दोन्ही साईडला डिवाइड केलं तिथे फक्त 5 राहील, ई आणि इकडे साईडला मल्टिप्लाय होईल म्हणजे किती आलं 5e. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट. मग आता हीच व्हॅल्यू फर्स्टमध्ये टाकली तर स्टेप काय होईल, इथे 5 प्लस 4 म्हणजे 9 मायनस 5e स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर म्हणजे 5eचा स्क्वेअर किती झाला 25e स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर म्हणजे 5eचा स्क्वेअर 25e स्क्वेअर आणि मल्टिप्लाय ई स्क्वेअर म्हणजे किती झाले e रेस टू 4. देअरफॉर 25 e रेस टू 4 दोन्ही टर्म आपण ह्या साईडला घेऊ आणि इथे किती झाले टोटल, मग मायनस 30 ई स्क्वेअर प्लस 9 इक्वल टू 0 इज क्वाड्रॅटिक इक्वेशन इन ई स्क्वेअर. मग आता हा स्क्वेअर कशाचा आहे, मल्टिप्लिकेशन 25 मल्टिप्लाय 9 आणि ॲडिशन आहे मायनस 30 म्हणजे हा स्क्वेअर येतो 5e स्क्वेअर प्लस मायनस 3 याचा हा स्क्वेअर आहे. पहा 5e स्क्वेअर मायनस 3चा स्क्वेअर आहे इक्वल टू 0. देअरफॉर 5e स्क्वेअर मायनस 3 इक्वल टू 0. देअरफॉर ई स्क्वेअर इक्वल टू 3 अपॉन 5 ई स्क्वेअर इक्वल टू 3 अपॉन 5. देअरफॉर ई इक्वल टू 3ची व्हॅल्यू किती येईल, मग स्क्वेअर रूट ऑफ 3 डिवायडेड बाय 5 ई इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3 डिवायडेड बाय 5 ही ईची व्हॅल्यू मिळेल. आणि नंतर ही जी आलेली व्हॅल्यू आहे आपल्याला कशात टाकायची आहे, तर एची व्हॅल्यू काढायची होती आपल्याला. ए म्हणजे किती आहे 5 ए आहे. देअरफॉर ए इक्वल टू 5 मल्टिप्लाय ईची व्हॅल्यू आहे √3 डिवायडेड बाय √5 म्हणजेच आन्सर किती येतं. देअरफॉर एची व्हॅल्यू किती, स्क्वेअर रूट ऑफ 5
मल्टिप्लाय स्क्वेअर रूट ऑफ 3 अशी व्हॅल्यू येईल, कारण 5 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 5 मल्टिप्लाय स्क्वेअर रूट ऑफ 5 आणि देअरफॉर ए स्क्वेअरची व्हॅल्यू किती मिळेल, स्क्वेअर रूट ऑफ 15 म्हणजेच ए स्क्वेअरची व्हॅल्यू किती येईल, 15 येईल. ए स्क्वेअर इक्वल टू 15. देअरफॉर आता ए स्क्वेअरची व्हॅल्यू आली 15, तर आपल्याला बी स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची आहे. आणि बी स्क्वेअर म्हणजेच किती, बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 मायनस ई स्क्वेअर. देअरफॉर इक्वल टू ए स्क्वेअर आलेला आहे 15 आणि 1 मायनस ई स्क्वेअरची व्हॅल्यू होती 3/5 म्हणजेच इक्वल टू 15 मल्टिप्लाय 5 मायनस 3 म्हणजेच 2/5. देअरफॉर 15 डिवायडेड बाय 5 म्हणजे 3 आणि 3 मल्टिप्लाय टू 6 होईल. देअरफॉर इक्वेशन ऑफ इलिप्सिस एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअरची व्हॅल्यू 15 आहे आणि वाय स्क्वेअर डिवायडेड बाय बी स्क्वेअर आहे 6 इक्वल टू 1 इज इक्वेशन ऑफ इलिप्स. अशा फॉर्ममध्ये आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करता येईल. नंबर 8 नंबरचं, सेकंडमधलं 8. आता पुढचं 9 नंबर पाहूया आपण. नंबर 9 काय म्हटलं आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ इलिप्स इन स्टँडर्ड फॉर्म इफ इसेंट्रिसिटी इज 2/3 अँड पासेस थ्रू 2 मायनस 5/3. तर याचं सोल्युशन पहा कसं लिहिता येईल. फाइंड इक्वेशन ऑफ इलिप्स इन स्टँडर्ड फॉर्म म्हणजेच इक्वेशन ऑफ इलिप्स इज एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय बी स्क्वेअर इक्वल टू 1. This ellipse passing through आता पॉईंट दिलेला आहे 2 मायनस 5/3. देअरफॉर मग आपल्याला इक्वेशन ऑफ लोकस काय लिहिता येईल, एकची व्हॅल्यू 2 टाकली म्हणजेच किती होईल, 2 स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस वायची व्हॅल्यू मायनस 5/3 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय बी स्क्वेअर इक्वल टू 1. देअरफॉर 4 डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस 25 डिवायडेड बाय 9 बी स्क्वेअर इक्वल टू 1. अशा फॉर्ममध्ये आपल्याला हे इक्वेशन लिहिता येईल. आणखी म्हटलेलं इसेंट्रिसिटी 2/3 किंवा आणखी आपण पुढे सॉल्व करूया. 4 मल्टिप्लाय 9 बी स्क्वेअर म्हणजेच किती, 36 बी स्क्वेअर प्लस 25 ए स्क्वेअर इक्वल टू 9 ए स्क्वेअर बी स्क्वेअर. ह्या फॉर्ममध्ये आपल्याला स्टेप लिहिता येईल. आता आणखी काय दिलेलं आहे पहा, आणखी आपल्याला दिलेलं आहे इसेंट्रिसिटी ई इक्वल टू 2/3 इज गिवन. इसेंट्रिसिटी आपल्याला दिलेली आहे ई इक्वल टू 2/3. देअरफॉर रिलेशन बिटवीन ए बी अँड डी इज बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 मायनस ई स्क्वेअर. देअरफॉर इक्वल टू ए स्क्वेअर मल्टिप्लाय 1 मायनस ई स्क्वेअर म्हणजेच किती झालं, 4/9, कारण ईची व्हॅल्यू आहे 2/3. दॅट इज इक्वल टू व्हॅल्यू किती येईल, मग सॉल्व केलं तर 9 मायनस 4, 1 मल्टिप्लाय 9 म्हणजे 9 मायनस 4 किती येईल, 5/9 म्हणजेच 5 ए स्क्वेअर बाय 9 ही मिळते बी स्क्वेअरची व्हॅल्यू. पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. याला नंबर फर्स्ट लिहू आपण. पुट इन फर्स्ट. आता ही व्हॅल्यू फर्स्टमध्ये टाकली तर इक्वेशन येईल 36 मल्टिप्लाय बी स्क्वेअर म्हणजेच 5 ए स्क्वेअर डिवायडेड बाय 9 प्लस 25 ए स्क्वेअर इक्वल टू 9 ए स्क्वेअर मल्टिप्लाय बी स्क्वेअरची व्हॅल्यू 5 ए स्क्वेअर डिवायडेड बाय 9. आता या ठिकाणी 9 कॅन्सल झाले. त्यानंतर इथे 9ने डिवाइड करता येईल, किती आलं, 4 आलं. 4 मल्टिप्लाय 5 किती झाले, 20. आणि दोन्ही साईडला आपण ए स्क्वेअरने डिवाइड करूयात म्हणजे हा ए स्क्वेअर गेला, हा ए स्क्वेअर कॅन्सल झाला. मग किती आले इथे फक्त 20 प्लस 25 ए स्क्वेअर कॅन्सल होईल आणि इक्वल टू किती येतं, हा पण ए स्क्वेअर कॅन्सल झाला, किती मिळालं, 5 ए स्क्वेअर. आणि देअरफॉर ए स्क्वेअर इक्वल टू हे किती येतात, 45 डिवायडेड बाय 5 म्हणजेच ए स्क्वेअर किती येईल, 9. आणि देअरफॉर बी स्क्वेअरची व्हॅल्यू आता बी स्क्वेअर म्हणजेच इक्वल टू किती, ए स्क्वेअर. बी स्क्वेअरची व्हॅल्यू किती मग 5 मल्टिप्लाय ए स्क्वेअर किती आहे 9 डिवायडेड बाय 9 म्हणजे बी स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली 5. देअरफॉर इक्वेशन ऑफ इलिप्स इज एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर म्हणजे आलेला आहे 9 प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय बी स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 5 इक्वल टू 1 इज इक्वेशन ऑफ इलिप्स. अशा फॉर्ममध्ये आपल्याला 9 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करता येतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3.
क्वेश्चन नंबर 3 काय म्हटलेलं आहे, फाइंड इसेंट्रिसिटी ऑफ एन इलिप्स इफ द डिस्टन्स बिटवीन इट्स डायरेक्ट्रिक्स इज 3 टाइम्स द डिस्टन्स बिटवीन इट्स फोकाय. तर याचं सोल्युशन पहा. काय म्हटलेलं आहे, फाइंड इसेंट्रिसिटी ऑफ इलिप्स आणि दिलेलं आहे डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रिक्स equal to 3 times the distance between foci हे दिलेलं आहे. डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रिक्स ते किती असतं, 2a/e इक्वल टू 3 मल्टिप्लाय डिस्टन्स बिटवीन फोकाय ते असतं 2ae. आणि देअरफॉर दोन्ही साईडला 2a आहे, कॅन्सल होईल म्हणजे किती आलं, 1/e इक्वल टू 3e. देअरफॉर e स्क्वेअर इक्वल टू 1/3. आणि देअरफॉर e इक्वल टू किती मिळेल, डिस्टन्स बिटवीन काय म्हटलेलं आहे, डायरेक्ट्रिक्स. म्हणजे ईची व्हॅल्यू किती आली मग, 1/√3. अशा पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल नंबर 3 सॉल्व करता येईल. पहा एक्झाम्पल नंबर 3 बघा. हा क्वेश्चन नंबर किती होता, क्वेश्चन नंबर 5 होता हा. तर क्वेश्चन नंबर 4 म्हणजे बुकमध्ये नंबर 4 झालेला आहे, म्हणून क्वेश्चन नंबर 4 काय आहे, फाइंड द इसेंट्रिसिटी ऑफ एन इलिप्स इफ द लेंथ ऑफ इट्स लॅटस रेक्टम इज 1/3 ऑफ इट्स मायनर ॲक्सिस. तर याचं सोल्युशन पहा. तर सोल्युशन काय लिहायचं याचं, इसेंट्रिसिटी ऑफ इलिप्स फाइंड इसेंट्रिसिटी विचारलेली आहे. तर इफ द लेंथ ऑफ इट्स लॅटस रेक्टम इक्वल टू 1/3 ऑफ इट्स लेंथ ऑफ मायनर ॲक्सिस हे दिलेलं आहे. तर लेंथ ऑफ लॅटस रेक्टम हे किती असतं, 2b² डिवायडेड बाय a हा फॉर्म्युला आहे, इक्वल टू 1/3. आणि मायनर ॲक्सिसची लेंथ असते 2b. देअरफॉर दोन्ही साईडला आता 2 आहे, 2 कॅन्सल होईल, b आहे, b कॅन्सल होईल म्हणजे किती राहिलं, b/a इक्वल टू 1/3. देअरफॉर 3b इक्वल टू a, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 3b इक्वल टू a, किंवा देअरफॉर b इक्वल टू 1/3a असं लिहिलं तरी चालेल. आणि रिलेशन बिटवीन a b अँड e इज b² इक्वल टू a² इन ब्रॅकेट 1 - e². हे रिलेशन यूज केलं तर बीची व्हॅल्यू आपण इथे टाकूया, 1 किती होईल 9 a² इक्वल टू a² मल्टिप्लाय 1 - e². दोन्ही साईडला a² कॅन्सल होईल म्हणजे किती आलं, 1/9 इक्वल टू 1 - e². देअरफॉर e² इक्वल टू ही जी टर्म आहे मायनसमध्ये ह्या साईडला घेऊ म्हणजे मायनसचं प्लस, आणि ही जी टर्म आहे ही आपण पुढे घेऊ म्हणजे 1 - 1/9. तर इथे किती आलं, 1 - 1/9 म्हणजे 9 - 1 म्हणजे 8/9. आणि देअरफॉर इसेंट्रिसिटी e इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 8/9 म्हणजेच इक्वल टू √8 म्हणजे 2√2 डिवायडेड बाय 3 इज द इसेंट्रिसिटी.